डीबीटीची प्रोसेस सुरू केली होती आणि ऑगस्टला लाभ हा वितरित झाला होता। सांगितलेलं आज पैसे आले पाहिजे। एक बटन दाबल्यावर 10 लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे। ऑगस्ट महिना संपल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होतच आहेत। बघा, लाडक्या बहिणींना काल ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस होता, परंतु काल कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता विस्तांतर सुद्धा झालेला नव्हता। त्यामुळे कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं होतं। लाडक्या बहिणींकडून मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी सुद्धा पसरवली जात होती। बघा, आज खऱ्या अर्थाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे सोडण्यात आलेले होते। त्यामुळे आज सकाळपासून लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये आनंदी सुद्धा झालेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आज कोल्हापूर शहरामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे एकदाच 2 महिन्यांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। परंतु महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होतील। ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर होणार नाहीत। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। म्हणजेच ज्या बहिणी पात्र असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येतील। थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत। महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। तर बघा, लाडकी बहिणींना आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे येतील। ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे आणि सप्टेंबर हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना कालपासून गौरी गणपती सुरू झालेले आहेत, महालक्ष्म्या आलेल्या आहेत, लक्ष्म्या सुद्धा आलेले आहेत। त्या अनुषंगाने तुमच्या खात्यामध्ये कालच पैसे विस्तांतर होणार होते, परंतु काल बँकांचे तांत्रिक अडचण असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये काल पैसे आलेले नव्हते। त्यामुळे आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। सकाळपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींनी सकाळपासून बँकांमधून पैसे सुद्धा काढून आणलेले आहेत, परंतु उशीर झाल्यामुळे भरपूर महिलांनी बँकांमध्ये गर्दी केलेली आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा देण्यात आलेला आहे की कोणत्याही लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये गर्दी करू नये, बँकांचे काम सुरळीतपणे सुरू राहू द्या, जेणेकरून तुमचे पैसे तुम्हाला मिळतील आणि बँकेचे काम सुद्धा सुरळीतपणे सुरू राहील। एकंदरीत काही लाडक्या बहिणींनी आज पैसे काढायचे आहेत, काही लाडक्या बहिणींनी उद्या पैसे काढायचे आहेत, तर काही लाडक्या बहिणींनी परवा दिवशी सुद्धा पैसे काढायचे आहेत। म्हणजेच राज्य सरकार तुमच्याकडून दिलेले पैसे परत घेणार नाही, कारण लाडक्या बहिणींच्या मनामध्ये गैरसमज सुद्धा निर्माण झालेला आहे की लवकर पैसे काढले तर अडचण नाही, परंतु उशिरा पैसे काढले की राज्य सरकार आपल्या खात्यामधून पैसे कापून घेत आहे। परंतु लाडक्या बहिणींना हे राज्य सरकार पैसे कापून घेत नाही, तर तुमच्या बँकेमधील जे कर्मचारी असतील, बँक मॅनेजर असतील, बँक असेल तर या बँकाच्या माध्यमातून हे पैसे कापून घेतले जात असतात। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स असायला पाहिजे, कारण भरपूर लाडक्या बहिणी हप्ता आला की खरडून सर्व पैसे काढून आणत असतात। त्यामुळे बँकेमध्ये 1 रुपया सुद्धा शिल्लक राहत नाही। त्यामुळे मिनिमम बॅलन्सचा चार्ज सुद्धा लागत असतो। त्यामुळे जर तुमचा हप्ता पडला तर सरासरी 1000 रुपये रक्कम तुमच्या बँक खात्यावरती ठेवायची असते। परंतु लाडक्या बहिणींना आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच राज्याचे तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कालच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आम्ही दर महिन्याला
पगार जो करतो, वेतन जे देतो, पेन्शन जे देतो, तर बघा लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून पैसे येतील, कारण काल डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजेच या 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 14 हप्त्याचे म्हणजेच ऑगस्ट हप्त्याचे आणि सप्टेंबर हप्त्याचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत. म्हणजेच ज्याप्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे हप्त्याचे पैसे आणि मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे एकत्रितपणे आलेले होते, त्याच पद्धतीने ऑगस्ट हप्त्याचे पैसे आणि सप्टेंबर हप्त्याचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं तुमच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस सुद्धा केली जात होते की दादा आमच्या खात्यामध्ये कधीपासून पैसे येतील, आमच्या खात्यामध्ये फक्त एका हप्त्याचे पैसे येणार की आम्हाला एकदाच दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार, त्यावरती महत्वाचा व्हिडिओ बनवा. बघा लाडक्या बहिणीनं आज खरोखर पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला पुरावा सुद्धा दाखवलेला आहे, कारण युट्यूब वरती आणि फेसबुक वरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने अफवांवरती विश्वास ठेवू नका. सत्य माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून कालच ऑगस्ट हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी आणि सप्टेंबर हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी एकंदरीत 7200 कोटींचा निधी कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून बँकांकडे पाठवण्यात आलेला होता. आणि याच बँकांच्या माध्यमातून आज सकाळी 7 वाजल्यापासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींना आतापर्यंत हप्त्यांचे पैसे आलेले आहेत, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून ऑगस्ट हप्त्याचे पैसे, सप्टेंबर हप्त्याचे पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे विस्तार होतील. परंतु लाडक्या बहिणींना अफवांवरती विश्वास ठेवू नका. जी माहिती सत्य आहे ती माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकत असता. त्यामुळे आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा, जेणेकरून सत्य माहिती पोहोचत राहील. तुम्हाला प्रत्येक हप्त्याचे अपडेट रोजचे रोज पाहायला सुद्धा मिळत राहणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे, सप्टेंबर हप्त्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होत आहेत, एकंदरीत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघून घ्या. बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,52,00,000 बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरलेले आहेत. परंतु मागच्या काही दिवसांपूर्वी अर्जांची पडताळणी करण्यात आलेली होती, लाडक्या बहिणींची तपासणी करण्यात आलेली होती. तर या पडताळणीमुळे आणि या तपासणीमुळे सरासरी 26 लाख बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत. एकंदरीत 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. त्याच्यावरच्या ज्या 26 लाख बहिणी होत्या तर त्यांना या ठिकाणी अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे. एकंदरीत ऑगस्ट हप्त्याचे पैसे, सप्टेंबर हप्त्यांचे पैसे या 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होत आहेत. परंतु आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतात आणि आधार कार्डच्या आधारावरती एका दिवसाला फक्त 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होऊ शकतात. त्यामुळे आज 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे विस्तार होतील. उद्या 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आणि परवा दिवशी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. एकंदरीत 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येईल. 2,26,00,000 बहिणींचे 3 दिवसांमध्ये प्रत्यक्ष सुद्धा सामणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं आजच्या 12 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही. बघा लाडक्या बहिणीनं ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 27 ऑगस्ट रोजी म्हणजेच ज्यावेळेस गणेशोत्सव सण होता त्या दिवशीच तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तार होणार होते, कारण प्रत्येक सणाच्या दिवशी तुम्हाला 100% ओवाळणी सुद्धा मिळत असते. जर तुम्ही अंदाज बघितला तर तुम्हाला भाऊबीजला 3000 रुपयांची ओवाळणी मिळालेली होती. त्यानंतर महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च
या 2 महिन्यांचे 3,000 रुपये म्हणजेच महिला दिनानिमित्त सुद्धा 3,000 रुपयांची ओवाळणी मिळालेली होती। त्यानंतर धुलीवंदन होते, त्यानंतर होळी होते, तर त्या होळी सणानिमित्त सुद्धा 3,000 रुपयांची ओवाळणी मिळालेली होती। आणि मागच्या 15 दिवसांपूर्वी लाडक्या बहिणींचा सर्वात मोठा सण होता, तर तो सण म्हणजे रक्षाबंधन। बघा, या रक्षाबंधनच्या निमित्तानं सुद्धा लाडक्या बहिणींना 1500 रुपयांची ओवाळणी मिळालेली होती। त्याचप्रमाणे या गणेशोत्सवा निमित्त बहिणींच्या खात्यामध्ये ओवाळणीच्या स्वरूपामध्ये गणेशोत्सवानिमित्त ओवाळणी सुद्धा विस्तार करण्यात येणार होते। परंतु लाडक्या बहिणीनं 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते, तर त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व्यस्त होते, त्यामुळे त्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले नाहीत। परंतु सध्याच्या स्थितीला मराठा आरक्षणासंबंधित महत्त्वाचा निर्णय झालेला आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सध्याच्या स्थितीला निवांत झालेले होते। त्यावेळेतच त्यांच्या मनामध्ये विचार आलेला होता की लाडक्या बहिणींचा हप्ता अजून सोडलेला नाही, लाडक्या बहिणी हप्त्याची वाट पाहत असतील तर त्या लाडक्या बहिणींना अजून हप्त्याची वाट पाहावी लागू नये, त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कालच निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता आणि आज प्रत्यक्षामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणीनं आज 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होत आहेत। तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु 12 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही काही महत्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही महत्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, अन्यथा जर तुम्ही या ठिकाणी टाळाटाळ केलेली असेल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमचा हप्ता तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतो, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। त्यासोबत जर तुमचं बँक खातं सध्याच्या स्थितीला बंद पडलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे येणार नाहीत, ते पैसे पेंडिंगला पडतील आणि काही दिवसानंतर ते पैसे परत राज्य सरकारकडे जातील। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या शेजारच्या काकूला पैसे यावेत, समोरच्या ताईला पैसे यावेत, आपल्या गावामधील सर्व महिलांना पैसे यावेत आणि त्यांच्यासोबत आपल्याला सुद्धा पैसे यावेत, तर तुम्ही सुद्धा महत्वाची कामे करून ठेवायची आहेत। जर तुम्ही काळजीपूर्वक महत्वाची कामे केली तर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे सुद्धा येणार आहेत। तर बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला पहिलं काम सांगितलेलं आहे, तर ते पहिलं काम म्हणजे आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे। दुसरं काम म्हणजे आपलं बँक खातं चालू आहे का हे पाहायचं आहे आणि आपल्या बँक खात्याची KYC केलेली आहे का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। बघा, जर तुम्ही 3 कामे केलेली असतील किंवा हा व्हिडिओ पाहून 3 कामे कराल तर तुम्हाला 100% पैसे येतील, तुमच्यावरती कसल्याही पद्धतीचा अन्याय सुद्धा होणार नाही। बघा, लाडक्या बहिणीनं आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, आता तुमचा कसलाही वेळ घेणार नाही। पुढच्या 2 मिनिटांमध्ये थेट 12 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत। बघा, लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर 36 जिल्ह्यांपैकी आज 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींची प्रतीक्षा सामणार आहे। परंतु या 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्त्याचे पैसे येणार नाहीत, यासोबतच गॅस कनेक्शनचे पैसे आणि गणेशोत्सवाची ओवाळणी विस्तार होऊ शकते, अशा पद्धतीची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाणार आहे, तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची सुद्धा गरज भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणीनं या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे मुंबई शहर, दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, तिसरा जिल्हा म्हणजे पुणे शहर, चौथा जिल्हा म्हणजे सोलापूर, पाचवा जिल्हा म्हणजे रायगड, 6वा जिल्हा रत्नागिरी, 7वा जिल्हा कोल्हापूर, 8वा जिल्हा परभणी, 9वा जिल्हा बीड, 10वा जिल्हा कोल्हापूर, 11वा जिल्हा गडचिरोली, 12वा जिल्हा चंद्रपूर, 13वा जिल्हा गोंदिया, 14वा जिल्हा हिंगोली। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं अजून काही जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, म्हणजे जरी आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार असले तरी पण अजून 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये पैसे येऊ शकतात, अशा पद्धतीची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। कारण आज जर थोड्या जास्त बहिणींना पैसे गेले तर उद्या काही बहिणींना अजून जास्त पैसे पाठवण्यात येऊ शकतात। त्यामुळे राज्य सरकारचा प्रयत्न आहे की या डीबीटीच्या माध्यमातून 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जातील आणि उर्वरित बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बँक खात्यामध्ये पैसे येतील। म्हणजेच काही बहिणींना आधार कार्डच्या माध्यमातून पैसे येतील, तर काही लाडक्या बहिणींना थेट बँक नंबरच्या माध्यमातून पैसे सुद्धा येणार आहे। एकंदरीत 1 सप्टेंबर पासून हे पैसे येण्यास सुरुवात होणार होते आणि आज 1 सप्टेंबर आहे, म्हणजेच महिन्याच्या सुरुवातीला आणि ऑगस्ट महिन्याचा शेवट होऊन या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे।
परंतु लाडकी बहिणीनं या प्रमुख बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. तर या प्रमुख बँका सुद्धा बघून घेऊयात. बघा, लाडकी बहिणीनं SBI बँकेमध्ये पैसे येणार आहेत. इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. त्यासोबतच कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, IDBI बँक, HDFC बँक अशा बँकांमध्ये पैसे येणार आहेत. म्हणजे सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था आणि सोसायटीच्या बँकांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे तुमचं कोणत्याही बँकेमध्ये बँक खातं असेल तरी पण तुम्ही काळजी करायची नाही, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींचं बँक आता अशा बँकेमध्ये असेल की त्या बँकेला डीबीटीची सिस्टीम नसेल, त्या बँकेला डीबीटीच होत नसेल, तर अशा बँकेमध्ये पैसे येणार नाहीत. त्यामुळे अशा लाडक्या बहिणीने बँकेची मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा, लाडक्या बहिणीनं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये आज, उद्या किंवा परवा या 3 दिवसांमध्ये पैसे येऊ शकतात. कारण राज्य सरकारच्या हालचाली सुरू झालेली आहेत. राज्य सरकारने सूत्रे सुद्धा हलवलेली आहेत, निधी सुद्धा मंजूर झालेला आहे. त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. जर तुम्हाला हे पैसे मिळवायचे असेल तर तुम्ही महत्वाची कामे करून ठेवायची आहेत. जर तुम्ही महत्वाची कामे करून ठेवले तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. अशा पद्धतीच्या शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेल्या आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट आलेली होती. ही अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.